धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यात शेतकऱ्यांच्या अंगावरती वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। यात एक गाय आणि बैल सुद्धा दगावलेत। अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। उडगीमध्ये वीज पडून बैलाचा मृत्यू झाला, तर मागील काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। भिवंडीत मध्यरात्री पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उष्णतेची लाहीलाही कमी होऊन वातावरणात गारवा पसरलाय। एप्रिल महिना भुसावळकरांची परीक्षा घेणारा ठरलाय। तब्बल 17 दिवस तापमानाचा पारा 43 अंशांवरती होता, तर आता ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना बदलत्या हवामानाचा त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे। राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे। त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। परभणीत उन्हाळ्यानं अक्षरशः कहर केलाय। तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलाय। या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे तापमान 44 अंशांचा टप्पा पार करण्याची, त्यामुळे परभणीकर गरमीनं हैराण झालेत। मागील 3 दिवसांपासून तुळजाभवानी मंदिर परिसरात एक कुटुंब संशयितरित्या वावरत होतं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कुटुंब मुस्लिम असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी सुरू आहे। अकोल्यातील गुरढी रोड परिसरात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या वॉलमधनं सातत्यानं पाणी वाहत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे पाणी वाया गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। अकोला शहराला महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचं शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो। मात्र मागील काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। पाण्याचं रितसर शुद्धीकरण केलं जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र असं असूनही अकोला शहराला दूषित पाणीपुरवठा नेमका कुठून येतो याचा शोध घेणं गरजेचं आहे। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या खेड तालुक्यातील वाडा गावात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पुकारला। दहशतवादाचा धिक्कार असोच्या घोषणा देत नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली। या पुढील काळात पाळीव कुत्री, मांजर यांच्यावर देखील अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत। नगरविकास विभागाने याबाबत शासन आदेश काढले असून प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलंय। रायगडच्या मुरुड इथे एका स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू झाला। सोंढी बामणसुरेजवळ असलेल्या रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमधला हा प्रकार आहे। खेळता खेळता मुलगी पाण्यात पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। महाड ते आंबडवे या मार्गाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे मार्गावर धुळीचं साम्राज्य आहे। दरम्यान तातडीनं बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली जाते। अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयांना यापुढे कोणत्याही रुग्णावरील उपचार नाकारता येणार नाही। उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयाची सवलत काढून घेतली जाणार आहे। नाशिक ते दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते, तर वनविभागाच्या कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला। तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली। मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या उत्पन्नात झाली आहे। सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मे पासून सुरू होणार आहे। ही विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज झाली आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं अहिल्यानगर जिल्ह्यातनं प्रथम क्रमांक पटकावला। पणन विभागानं स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतनं ही माहिती समोर आणली आहे। सरकारनं नवी मुंबईतील डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केला। यावेळी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला। ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेसाठी नोंद केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक डिजिटल अॅग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली आहे। शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेतली जाते। त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येतो, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।
यंदा हापूसचं उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलानं उत्पादन कमी झालंय. पुढील कालावधीत आणखी आवक कमी होणार असून 15 ते 20 मे पर्यंत हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांमधनं व्यक्त होतंय. त्यामुळे आता 4 ते 6 डझन पेटीला 1,000 ते 2,500चा दर आहे. गुलाल खोबऱ्याची उधळण करत सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात सांगलीच्या खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेच्या निमित्तानं 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. जुन्नर तालुक्यातील उदापूरमध्ये श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं कुस्त्यांचा आखाडा देखील रंगला. यात नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभागी होत कुस्त्यांचा फड गाजवला. रत्नागिरीत दक्षिण केदारनाथ यात्रेला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिपळूण तालुक्यातील रामपूर इथे चैताळी उत्सवाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलं. यात एकूण 18 पालख्या उपस्थित होत्या. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडनं सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. नागपूरमध्ये बोगस शालार्थ आयडी बनवून बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवरती अटकेची टांगती तलवार आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक झाली असून त्यात अधिकारी आणि संस्थाचालकांचा समावेश आहे. यवतमाळच्या पुसद शहरात पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडनं 2 लाखांचा गुटखा जप्त केलाय. कराड शहरातील रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम पालिकेकडनं सुरू आहे. अशातच डांबर भरलेल्या एका ट्रकनं भाजी मंडई परिसरात पेट घेतला. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. जळगाव शहरातील नाथ प्लाझा परिसरातून 14 वर्षीय मुलगा हरवल्याची घटना घडली होती. काही तासातच पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. दरम्यान मुलांच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यात पवन गव्हाळे नावाच्या तरुणानं आत्महत्या केली. रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास 200 गोळ्या त्यानं एकाच वेळी सेवन केल्या. त्यानंतर त्याला नांदुरा इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नवी मुंबई NRI इथल्या तलावाच्या ठिकाणी ड्रोन उडवल्यामुळे एका तरुणावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांची परवानगी न घेता तरुणानं परिसरातले व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन उडवला होता. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा ड्रोन ताब्यात घेऊन कारवाई केली. नेरूळमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेच्या बस चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुख्याध्यापकांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप पालकांनी केलाय. या घटनेची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर जोरदार आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात 10 ते 12 जण जखमी झाले असून एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पडघा गावाजवळ हा अपघात झाला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी 45 कोटी रुपये परदेशात हस्तांतरित करण्यात आल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागलेत. ईडीनं या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमधील 60 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्ता संबंधित कागदपत्र तसंच 1 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सापडली असून जप्त करण्यात आली आहे. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलंय. 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे गेल्याची माहिती मिळते. मात्र पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालंय. घाटकोपर पश्चिमेला पाणी पुरवठा विषयक विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस घाटकोपर कुर्ल्यात पाणी बंद असणार आहे. त्यामुळे पाणी साठवण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत सुमारे 163 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल. विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मुंबईतला एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्यामुळे तिकीट दरात एका टप्प्यानं वाढ होणार असल्यामुळे तिकीट दर 10 रुपये वाढणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई महापालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम राहणार आहे. मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्याचसोबत मुंबईत शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाईल. मुंबई पालिकेकडून मूर्तिकारांना गणेश मूर्तीसाठी शाडूची माती मोफत दिली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी महत्त्वाचं पाऊल उचललंय. या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलंय. त्यानंतर एमपीएससीनं जाहिरात काढली आहे. पीएमआरडी अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यात बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर आरक्षण न टाकता गोरगरिबांच्या जमिनीवरती आरक्षण टाकल्यामुळे प्रारूप आराखडा अजित पवारांनी रद्द केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघाडणी करत चांगलंच सुनावलं. पुण्यातील पाणंद रस्ते शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा. तसंच तलाव आणि पाणी साठ्यातील गाळ काढण्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी केल्या. राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मे मध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती तसंच एसईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या आणि महामंडळावरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजपजनांना देण्यात आल्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. पहलगाममधील हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे.